कोणत्या बँकेत किती पैसे, तुमच्या भावांच्या नावावर किती पैसे, कोणाची प्रॉपर्टी तुम्ही गुंडाळली एसीजेड मध्ये, त्याच्या कार्यकर्त्यांची नाराजी काढतायत. उद्याची जी सभा आहे कलाटणी देणारी असेल. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. दुचाकी व कंटेनरच्या भीषण अपघातात दोघे जण ठार. अनियंत्रित कंटेनरही उलटला. चाकण तळेगाव मार्गावरील अपघात. चाकण औद्योगिक वसाहतीत कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना भर दिवाळीमध्ये शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1:30च्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात 2 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चाकण तळेगाव रस्त्यावर बजाज कंपनीपासून काही अंतरावर सदरचा अपघात घडला आहे. अमोल हिरामण केदारी वय वर्ष 22 व गणेश भगवान पारधी वय वर्ष 30 दोघेही राहणार चंदनवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार तरुणांची नावे आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास तळेगाव बाजूकडून येणाऱ्या दुचाकीस क्रमांक MH14 CT 1993 ही समोरून अनियंत्रित आलेल्या व भरधाव वेगात आलेल्या कंटेनरना MH14 KA 5929 जोरदार धडक दिले. त्यानंतर कंटेनर पुढे जाऊन उलटला. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत गंभीर जखमी दुचाकीस्वारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण दिवाळीनिमित्त पिकअप जीप वाहन खरेदी करण्याकरता चाकण या ठिकाणी येत असताना सदरचा अपघात झाला. ऐन दीपावली सणातच झालेल्या या भीषण अपघातामुळे अपघातात ठार झालेला अमोल केदारी व गणेश पारधे या तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बहाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी पारंपरिकच लढत होणार आहे. यात तालुक्यात 20 वर्षे सत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे बाबाजी काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आता थेट आमदार मोहिते यांच्यावर आपल्या भाषणातून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं शुक्रवारी 1 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती कार्यालय चांडोली या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काळे यांनी आमदार मोहिते यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तालुक्यात परिवर्तन करायचे आहे. सामान्य जनता माझ्या बरोबर असून दिलीप मोहिते यांच्याबरोबर फक्त मलिदा गँग आहे. यावेळी काळे नेमकं काय म्हणाले ते याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचारावर जोर लावला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचा प्रचार विशेषतः लक्षवेधी असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत. प्रचाराच्या विविध माध्यमांचा वापर करून जनसंवाद दौरे आणि कोपरा सभा आयोजित करण्यात आले असून भरघोस असा प्रतिसाद मिळत असल्याचा आमदार मोहिते समर्थक कार्यकर्ते यांच्याकडून सांगण्यात येत आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बंडखोरी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची राजगुरुनगर जवळील चांडोली या ठिकाणी संयोग कार्यालयात शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाकडून इच्छुक असलेले सुधीर मुंगसे यांनी हजेरी लावली. मात्र अतुल देशमुख यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेवाळे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुधीर मुंगसे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय पाहूयात. वन सकल्याचा आघाडीचा निर्णय झालेला आहे. शिवसेनेला जागा ही सुटलेली आहे आणि इतर ठिकाणी हे सहयोगी पक्ष आमच्या उमेदवारांना सहकार्य करतात. आम्ही सुद्धा मागे राहता कामा नये. जरी नाराजी असेल आमच्या कार्यकर्त्यांची, ती नाराजी काढणं, त्यांना कामाला लावणं, नियोजन करणं याच्यासाठीची म्हणून तातडीची बैठक आम्ही आता या ठिकाणी घेतली. या ठिकाणी जे आमच्या पक्षाबरोबर आहेत असे मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. काही कार्यकर्ते या आजच्या बैठकीला आलेले नाहीत. अजूनही त्यांची नाराजी म्हणजे ते जे इच्छुक उमेदवार आमच्याच पक्षातले होते ते त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी काढतायत. 4 तारखेपर्यंत त्यांची नाराजी निघेल आणि 4 तारखेनंतर अंतिम स्वरूप याला प्राप्त होईल की
आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्याकडनं कुणीही अपक्ष उमेदवार असणार नाही, हा प्रयत्न आमचा आहे आणि सुजाणपणे लोक तो निर्णय करतील असा भरोसा आहे. तर आता समजा 4 तारखेपर्यंत असं आहे की मेजॉरिटीने लोकांना मी आज कामाला लावले. हे सगळे लोक आमचे आजच्या बैठकीला जे होते ते सेनेच्या उमेदवाराच्या बरोबर उद्यापासूनच कार्यरत होणार आहेत आणि जे उरलेले आहेत की जे त्यांच्याच कार्यकर्त्यांची नाराजी करतायत ती नाराजी 1-2 दिवसांनी घेईल, उरलेले सुद्धा कामाला लागतील. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरदचंद्र साहेबांच्या पक्षाची आज छोटीशी बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मनं जाणून घेण्याचा जिल्हाध्यक्ष, त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष, त्याचप्रमाणे युवकाध्यक्ष, युवती अध्यक्ष, युवक अध्यक्ष या सर्वांनी त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ही खरं तर ही आज मीटिंग लावली गेली होती. परंतु सर्वांचा एक रोष असा होता की ही जागा खरं तर महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाला सुटावी ही अशी भावना सर्वांची होती. त्याच्यामुळं त्यांच्या ह्या भावना निराश झालेल्या आहेत आणि ह्या निराशापोटी ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते दुखावले जाणार नाही या दृष्टिकोनातून ही मीटिंग लावण्यात आलेली होती. परंतु याच्यामधनं सावरण्यासाठी थोडा वेळ लागणार आहेत आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी पक्षाच्या बरोबर राहण्याचं काहींनी धोरण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. मी सुद्धा एक अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अनेक लोक त्या ठिकाणी मला घरी येऊन रोज सांगत असतात की तुम्ही पक्षाच्या बरोबर गेली 1 वर्षापासून, पक्ष फुटल्यापासून तुम्ही पक्षाच्या बरोबर काम करता, तुम्ही निश्चितप्रमाणे अपक्ष उमेदवार तुम्ही तुमची ठेवा, आम्ही सर्व मंडळी पक्षाची मंडळी तुमच्या बरोबर राहू. परंतु पक्षश्रेष्ठींचा जोपर्यंत कुठलाही आदेश येत नाही तोपर्यंत पक्षाच्या विचाराला सोडून मी त्या ठिकाणी माझी भूमिका कधीही दाखवणार नाही आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांचा त्या प्रामाणिकपणे भविष्यकाळामध्ये निश्चितप्रमाणे माझ्या सहकारी मित्रांना मी कायम त्या ठिकाणी सहकार्य करणार आहे आणि शिवसेनेचे जे आमदार होतील, महाविकास आघाडीचे जे आमदार होतील, निश्चित त्यांनी ह्या पक्षासाठी ज्या लोकांनी योगदान दिलेले आहेत त्या लोकांच्या पाठीमागे त्यांनी उभं राहिलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये दुजाभाव करता कामा नये अशी आमची त्या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहणार आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आणि सुधीर मुंगसे या दोघांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन करत अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा घेऊन जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राजगुरुनगरमध्ये होणाऱ्या देशमुख यांच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख निवडणूक लढवणार की माघार घेणार हे या मेळाव्यानंतर स्पष्ट होईल. आज अपक्ष निवडणुकीला सामोरं जात असताना तालुक्याच्या जनतेला विचारून आपण पुढे जायचं, म्हणून हा न्याय जनता करील या ध्येयाने कार्यकर्त्यांनी उद्याचा मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्याचं संपूर्ण आव्हान माझे कार्यकर्ते वेगवेगळ्या ब्लॉकप्रमाणे, गटाप्रमाणे त्या ठिकाणी करत आहेत, गणाप्रमाणे करत आहेत आणि उद्याच्या मेळाव्याची तयारी देखील आमचे 200-250 कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत. माझ्या अनेक माता भगिनींचे मला फोन त्या ठिकाणी आलेले आहेत की भाऊ आपलं काम चांगलं आहे आणि खरं तर आपण थांबायला नाही पाहिजे, आपण निवडणूक लढले पाहिजे आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी येतोय. त्यामुळे उद्याच्या 2 तारखेच्या सभेला जे काही लोक येतील ती ज्या लोक आणि कार्यकर्त्यांचा जो ठराव असेल त्या ठरावाच्या पद्धतीने आणि खेड तालुक्याच्या जनतेच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून भविष्य काळातील या तालुक्यात कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं किंवा या तालुक्याच्या भविष्यासाठी काय निर्णय करायचा हे आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी ठरवत आहोत. उद्याची जी सभा आहे ही या तालुक्याच्या कलाटणी देणारी असेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी कार्यक्रम सभा आम्ही त्या ठिकाणी घेतोय. या सभेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जे नियोजन केलंय त्या नियोजनामध्ये मी फक्त सहभागी होणार आहे आणि माझं त्या ठिकाणी जे काही तालुक्याच्या बद्दलचं मत आहे ते त्या ठिकाणी मी मांडणार आहे. रामकृष्ण हरी. खेड पोलीस स्टेशन हद्दीत सर्व अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. मागील 2 दिवसांपासून खेड तालुक्यात ठिकठिकाणी कारवाया करण्यात येत असल्याचं खेड पोलिसांनी कळवलं आहे. यामध्ये ताडी आणि गावठी दारू जप्त करण्यात आली असून अवैध धंदे चालकांना जेरबंद करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र खरपुडी खुर्द तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या खिडक्यांवर फरशी आणि दगड मारून कोणीतरी अज्ञात इसमानं दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री काचा फोडून नुकसान केले। याबाबत खेड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे। निवडणूक निरीक्षकांची खेड आळंदीला भेट। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती अरुंधती सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला, निवडणूक कामकाजाची माहिती घेतली, क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्ष, मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचीही त्यांनी पाहणी केली। निवडणूक खर्च निरीक्षक ए व्यंकटेश बाबू यांच्या अध्यक्षतेखाली खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने नियुक्त केलेले खर्च पथक, फिरते पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, व्हिडिओ पाहणी पथक तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक व उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांच्या आढावा बैठकात झाली। यावेळी खेड आळंदी मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या। सदर बैठकीत खर्च निरीक्षक यांनी सर्व निवडणूक पथकांच्या कामकाजाचा आढावा घेतला। खर्च पथकास अद्ययावत करण्याच्या तसेच सर्व उमेदवारांचे निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत 24 तास वाहनांची तपासणी करावी तसेच फिरते पथक देखील वेळेप्रमाणे कार्यरत राहील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले। व्हिडिओ सर्वेक्षण पथकाने दररोज होणारे सभा, रॅली, गावभेट दौरे यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना प्रचारादरम्यान उपयोगात आणलेल्या सर्व प्रचार साहित्याचे चित्रीकरण करून तसेच व्हिडिओ पाहणी पथकाने सर्व खर्च बाबी आपल्या अहवालात समाविष्ट होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले। यावेळी बैठकीस अनुपस्थित अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीस सहाय्यक खर्च निरीक्षक विभूती नितीश कुमार, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खर्च पथक प्रमुख काळे, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा गटविकास अधिकारी विशाल शिंदे, राजगुरुनगर आळंदी, चाकण म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व आदर्श आचारसंहिता अनुषंगाने नियुक्त केलेल्या विविध पथकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी अधिकारी कर्मचारी यांना खर्चाविषयक बाबी काटेकोरपणे तपासण्याचे निर्देश दिले आहेत। दिवाळी सणानिमित्त शहरे आणि गावांमध्ये एकीकडे झगमगाट पाहावयास मिळत असताना चाकण औद्योगिक वसाहतीत कारखाने बंद असल्याने शुकशुकाट पाहावयास मिळत आहे। दिवाळी सणानिमित्त सलग 4 दिवस सुट्ट्या असल्याने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या बंद आहेत, त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांमधील उत्पादन बंद आहे। कायम गजबजलेल्या औद्योगिक वसाहतीमधील वर्दळ थंडावली असून या वसाहतींमध्ये 2 दिवसांपासून शुकशुकाट दिसत आहे। चाकण एमआयडीसीमध्ये बहुतांशी कामगार हे बाहेरील जिल्ह्यातील तसेच परराज्यातील असल्याने ते आता आपापल्या गावाला गेले आहेत। या औद्योगिक वसाहतीमध्ये 6,000पेक्षा जास्त लहान मोठे उद्योग आहेत। सर्वच कारखाने बंद असल्याने असे चित्र पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहर परिसरात भीमा नदी पात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे जलपर्णीची वाढ होत असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। नदीवरील नागरी पाणी योजनांवरही याचे परिणाम दिसू लागले आहेत। तालुक्यात भीमा व भामा नदी काठच्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याचे विदारक वास्तव पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे। चाकण जवळील बिरदबेड येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण कारडोके यांच्या शेतात कांदा लागवडीची अशी लगबग पाहायला मिळते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीनं आळंदी शहर, इंद्रायणी घाट आणि मरकळ ग्रामपंचायत हद्दीसह औद्योगिक भागात पथसंचलन करण्यात आलंय। चाकण येथील मार्केटमध्ये राज्याच्या विविध भागातून दिवाळी निमित्त झेंडूंच्या फुलांची म्हणजेच गोंड्याची मोठी आवक झाली आहे। मात्र खाऊक बाजारात झेंडूला अवघा 50 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याचं शेतकरी आणि विक्रेते सांगतात। किरकोळ बाजारात मात्र झेंडूला चांगला दर मिळतोय। चरोली खुर्द तालुका खेड येथे लागलेल्या आगीत सुमारे 2 एकर ऊस जळालाय। आळंदी नगर परिषद आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल त्वरित पोहोचल्यानं आग आटोक्यात आली आणि त्यामुळे पुढील अनर्थ टळला। पालेभाज्यांची आवक वाढल्यानं त्या प्रमाणात खरेदीदार नसल्यानं शेतकऱ्यांना आपल्या भाज्या विक्री अभावी मार्केटमध्ये तशाच सोडून द्याव्या लागतात। बाजारात सोडलेल्या भाज्यांवर मेंढ्या ताव मारत असल्याचं चित्र चाकणमध्ये पाहायला मिळत आहे।
खेडचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचा दिवाळी पाडवा कार्यक्रम त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह तालुक्यातील त्यांच्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून सुरूच ठेवण्यात आलाय। शनिवारी 2 नोव्हेंबर 2024 रोजी देखील दिवाळी पहाट, प्रतिमा पूजन आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेहमीच डबेवाला कामगार बांधवांच्या पाठीशी उभी राहते। त्यामुळेच मुंबई डबेवाला असोसिएशनच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी पुणे लाईव्हला दिली आहे। खेड शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बैठक। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी 1 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती कार्यालय चांडोली येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकांच्या नियोजनासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पक्षाचे तालुकाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। काळे यांच्या तडफदार भाषणाचे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले। काय म्हणाले बाबाजी काळे पाहूयात। परंतु संपूर्ण पक्षाने आणि भाऊंनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ते पद दिलं। त्या पदाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्याच्या निधी व्यतिरिक्त मी त्या पदाचा उपयोग तालुक्यातील कानाकोपऱ्यामध्ये छोटी मोठी कामं त्या ठिकाणी प्रत्येक गटात काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला। 3 वर्ष झालं प्रशासक आहे, परंतु आजही मी कोणताही माणूस माझ्याकडे आला तर मी त्या ठिकाणी त्याला नाही म्हणलो नाही। आजही त्या माणसाचं काम करायचा प्रयत्न मी या ठिकाणी केला। मी असं म्हटलो नाही की आता निधी मिळणार नाही, आपला कार्यकाळ संपला, परंतु तरी सुद्धा सातत्याने मी कुणी रस्ता मागितला मी मशीन दिलं, कुणी रोलर मागितला मी रोलर दिला, कुणी गाडी मागितली मी गाडी दिली, कुणी घाट मागितला मी घाट दिला, कुणी हायमास मागितला मी हायमास दिला, कुणी म्हटलं ट्रिपांना गाडी पाहिजे 42,000 महिला आपल्या सर्व मित्र परिवारांना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी देवदर्शन करून आल्या। अहो विद्यमान तुमच्या खिशातले जर पैसे काढायचे होते ना तर 50 महिलाला तरी खिशातल्या पैशातून देवदर्शन घडवायचं होतं। काय सांगता तुम्ही लाडकी बहीण योजना, दुसऱ्याच्या आईजीच्या जीवावर बाईजी उधार करणारे तुम्हाला जनता माफ करणार नाही याची खात्री तुम्ही ठेवा। काय करतात लोक, मी आमदार आहे, मी नाही गेलो तरी चालेल, परंतु हा माणूस मी सांगतो की माझ्या 10-11 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी जेवढा फिरलो, जेवढ्या लोकांपर्यंत गेलो, जेवढ्या लोकांपर्यंत मी काम केलं, जेवढा लोकांचा विश्वास संपादन केला, तेवढा हा माणूस फिरलेला नाहीये। आणि मग मला एवढं सांगायचं की 15 वर्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आणलेली MIDC तशीच पुढे टप्प्याटप्प्याने वाढत चालली। ही MIDC न वाढवता या माश्यांच्या काळामध्ये हे भाजपची साथ घेतली। अजितदादांनी शरद पवारांशी गद्दारी केली आहे, लोकांना सांगा। शिवसेनेला बाजूला टाकण्याचं काम या भाजपने केलं हे लोकांना सांगा। आणि शिवसेना बाजूला झाली तरी शिवसेना फोडण्याचं पाप या भाजपने केलं हे लोकांना सांगा। आपल्याला प्रचार हाच करायचा आहे। मला शासनाला मंत्री पदाचा तुम्ही मला मंत्री करणार आहेत की नाही, लोक बोट वर करा। लोक बिचारे आपल्या भावनेपोटी बोट वर करतात, परंतु तुम्ही लोकांना हे सांगा का जो अजितदादांनी शरद पवारची साथ सोडली ती जनतेला मान्य नाही, त्यामुळे त्यांची बायको सुद्धा त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1,45,000 मतांनी पडली। अजितदादा संघामध्ये युगेंद्र पवार 50,000 मतांनी पडणार आहेत। अरे जर अजितदादा पवारच जर निवडून नाही आले तर हे कोणत्या जीवावर मंत्री होणार आहेत? आज आपल्या सर्वांच्या जीवावर खेड तालुक्याचा आमदार शिवसेनेचा नक्की होणार आहे, पण भविष्यात एखाद्या वेळेस तुम्हाला जी संधी कधीच मिळाली नाही ती शिवसेना पक्षाला सुद्धा मिळेल, खेड तालुक्याला जाईल असा दृढ विश्वास तुमच्या जीवावर मला पण आहे। तुम्ही मंत्रिपदाच्या नावाने लोकांकडे जर जात असाल तर तुम्ही लोकांना फसवतात हे तुम्ही लोकांना सांगा। तिसरा मुद्दा राहिला पैशाचा। आमदार साहेब तुमच्या बरोबर मी 9 वर्ष होतो, कोणत्या बँकेत किती पैसे, तुमच्या भावांच्या नावावर किती पैसे, कोणाची प्रॉपर्टी तुम्ही गुंडाळली, SEZ मध्ये किती घेतले
MIDC मध्ये अधिकाऱ्यांना दाबून प्लॉट किती घेतले, कोणाच्या जमिनी 10 एकर सोडवली तर 5 एकर तुमच्या नावावर केल्या, याचं संपूर्ण रेकॉर्ड आमच्या सहकार्यांकडे आहे. तुम्हाला कोणी तुमच्या दबावापोटी दाखवत नाही. तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी इंडस्ट्रीयल भागामध्ये गोडाऊनवाल्याला दम दिला, मला मतदान केलं नाही तर तुमची चौकशी लावी. क्रेशरवाल्यांना दम दिला, मला मतदान केलं नाही तर रॉयल्टी चेक करीन, मला मतदान केलं नाही तर तुझी बदली करीन. PDC बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं शब्दा घ्यायच्या, नाहीतर मी बदल्या करीन, इंदापूरला पाठवीन, बेल्लाला पाठवीन. त्यावरती या गरीबाच्या जीवावर सुद्धा विद्यमान आमदार उठलेला आहे की हे प्लॉटिंग बेकायदेशीर आहे. अरे प्लॉटिंग करणारे सुद्धा आपले शेतकऱ्यांचे आहे आणि घेणारे सुद्धा शेतकऱ्याचेच आहे. अरे तुला जर कुणाचंच बरं वाटत नसेल की परवा आपल्या ज्या युट्यूबच्या माध्यमातून, छोट्या मोठ्या चॅनलच्या माध्यमातून मुलाखती, आपण त्या ठिकाणी कोणत्याही मुलाखती पेड केल्या नाही, परंतु एक वैकरवाडीचा माणूस त्या ठिकाणी म्हटला की बाबाजी काळेंनी कोणाची जमीनही घेतलेली दिसत नाही आणि कोणाची विकलेली दिसत नाही. याचा अर्थ समजून घ्या. मी परवाही सांगितलं की भावनिकतेने सांगितलं की मी जरूर या ठिकाणी लोकांमध्ये गेलो, 24 वर्ष काम केलं, पद उपभोगली, परंतु माझ्या गावची सेवा केली, शेजारच्या माझ्या पंचक्रोशीची सेवा केली, ज्या जिल्हा परिषद गटानं मला निवडून दिलं त्यांची सेवा केली, ज्या तालुक्यानं मला मार्केट कमिटीवर जिल्हा नियोजनावर पाठवलं त्या तालुक्याची सेवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी प्रत्येकानं सांगावं की मी, हे म्हणतात यांच्याकडे पैसे नाही, परंतु 50-50 लाखाच्या 2 गाड्यांचे टायर माझे 11 वर्ष 5-5 वेळा बदलावे लागले. त्यांना किती फिरलो असेल हे बघा तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की या ठिकाणी तुम्ही आम्हाला कमी लेखू नका. आमच्याकडे जरी पैसे नसले तरी तुमच्यापेक्षा जास्त पैसे उपलब्ध करण्याची ताकद तुमच्या सर्वांच्या जीवावर आहे. यांना गणित मी आता सांगणार नाही, तर गणित सांगितलं तर गणित बिघडवतील. परंतु यांचे पैसे 2 नंबरचे आहेत, आपले पैसे घामाचे आहेत, विश्वासाचे आहेत. आजही परवा ज्योतिताईंचं अनेकांनी त्या दिवशी 1-1 लाख, कोण 50,000, राजकीय आचारसंहितेच्या काळात या आकडे बोलणं योग्य नाही. परंतु यांनी लगेच सांगायला सुरुवात केली की यांनीच त्यांना पैसे दिले आणि त्यांनीच तिथं पुकारले. अरे तुमच्यासारखे खोटारडे मंडळी आमच्या युनिट मध्ये नाहीयेत, एवढं त्यांना सांगा. गेले वर्ष असताना तुम्ही काय केलं याचा लेखाजोखा त्यांना विचारा. दादांत खोटा बोलणारा हा विद्यमान आमदाराला आपल्याला पाडायचा आहे. मला उमेदवारी तर मिळालेली आहे, रोज काही ना काहीतरी सोडतात, पण त्यांना सुद्धा आपली यंत्रणा कालपासून दाखवून देते. त्यांनी पोस्ट टाकली 100 पोस्ट खाली जाणार, बाबाजी काळेच आमदार होणार. तुम्ही किती पोस्ट टाका, तालुक्यातील जनता खाली बाबाजी काळे आणि शिवसेनाच लिहिणार एवढी मला खात्री आहे. त्यांच्याकडे पैसा आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच, हे झालं फक्त शिवसेनेपुरतं. ते महायुतीत आहेत. महायुतीमध्ये शिंदे गट त्यांचा सहयोगी आहे, भाजप त्यांचा सहयोगी आहे. भाजपचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुखही त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरायला नव्हते आणि भाजपचे जिल्हा प्रमुख सुद्धा त्यांचा फॉर्म भरायला नव्हते. ते दोनही पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट या विद्यमान आमदाराला मदत करायला तयार नाहीये. मी तर आज एवढा मोठा खर्च करायला निघालेलो आहे. यापूर्वी सुद्धा स्वखर्चातून मित्र परिवाराच्या माध्यमातून मी माझं कुटुंब बाजूला ठेवलं, काही गोष्टी माझ्या बाजूला ठेवल्या, परंतु समाजासाठी खर्च केला. अरे तुमच्या खिशातून 1 रुपया कुणाच्या निघाला नाही, परंतु माझ्या मनाच्या मोठेपणाने मी माझ्यावर कर्ज करून घेतलं, परंतु समाजाचं काम करून दिलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्यावर जरी कर्ज असलं तरी ते मी ते जाहीरपणे त्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. माझ्याकडे तुम्ही खाती लिहिली तर कोणत्याही खात्यावर माझ्याकडे शिल्लक दिसत नाही चंदनशेठ, पण तरी सुद्धा मी विद्यमान आमदाराला या ठिकाणी पाडणार म्हणजे पाडणार. तुमच्यापैकी कुणाचे नातेवाईक लागतात का?
बाबाजी काळे या ठिकाणी प्रत्येकाचा नातेवाईक लागतोय. अरे माझं गाव पाडळी, पांगरी, काळेचवाडी, बुट्टेवाडी, कोईकरवाडी 5 बूथची आज 500 लोक कालपासून बाहेर पडलेले आहेत. आज त्या ठिकाणचा एकही माझ्या बरोबरचा माणूस तुम्हाला मीटिंग मध्ये दिसणार नाही. ही 500 लोक परवा माझ्या घरी सभा घेतली आणि त्या ठिकाणी काल 100-125 गाड्या स्वतःच्या घेतल्यात. स्वतःचे डिझेल, स्वतःचे जेवण कालपासून तालुक्यामध्ये फिरत आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.